आणि आता आजच्या राजकीय घडामोडी आपण पाहूया। अजित पवार यांनी रेबीज झालेल्या श्वानाला वरच्या सभागृहामध्ये आमदार केलं। हा श्वान सर्वांना चावत सुटलाय, पण अजित पवारांनी त्याला एक इंजेक्शन द्यावं, नाहीतर अजित पवारांचं सुद्धा कारखानदारीचं जहाज बुडेल। लक्ष्मण हाके यांचा पुन्हा एकदा आमदार अमोल मिटकरी यांच्यावर हल्लाबोल। अजितदादा पवारांनी अशा रेबीज झालेल्या श्वानाला कायद्याच्या सभागृहात आमदार म्हणून संधी दिली आणि हे श्वान त्याला रेबीज झालंय म्हणल्यावर ते चावतच सुटणार आहे ना। त्यामुळे अजितदादांनी ह्याला एक इंजेक्शन द्यावं। तर होय अजितदादा, मी विकृत आहे, मी गावगाड्यातील ओबीसींच्या प्रश्नावर विकृती करतोय असं वाटत असेल तर मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर द्या। तुम्ही आणि तुमच्या काकांनी महाराष्ट्राच्या सातबाऱ्यावर खाडाखोड केली याचं उत्तर द्या। लक्ष्मण हाके यांचा अजित पवार यांच्यावरही निशाणा। शिंदेंच्या शिवसेनेमधील सुजाता सिंगाडे यांचा पुन्हा ठाकरेंच्या सेनेमध्ये प्रवेश। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेलेल्या अनेकांना पश्चाताप होतोय। पक्षप्रवेशानंतर उद्धव ठाकरे यांचा दावा। 2019च्या मंत्रिमंडळामध्ये घ्यायला हवं होतं। ठाकरेंचे आमदार भास्कर जाधव यांनी व्यक्त केली खदखद। पक्षामध्ये भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा। आधीच्या नेत्यांनी कधी खासगी कारखाने काढले नाहीत, आज खासगी कारखाने आणि त्यामध्ये सहकारातील नेते सहभागी हे महाराष्ट्राचं चित्र आहे। हे चित्र चांगलं नाही। सहकाराच्या मुद्द्यावर शरद पवारांकडून चिंता व्यक्त। पुण्यामध्ये पवारांच्या हस्ते सहकार सेतू पुस्तकाचं प्रकाशन। काँग्रेस नेते सतेज पाटील यांचा मोहरा अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळाला। महापालिकेतील काँग्रेसचे माजी गटनेते शारंगधर देशमुख यांनी शिंदेंची भेट घेतली। माजी महापौर निलोफर आजरेकर यांचे दीर अशफाक आजरेकर हे सुद्धा उपस्थित। शारंगधर देशमुख आजरेकर यांच्यासह काही माजी नगरसेवकांचा लवकरच शिंदे गटामध्ये प्रवेश होणार आहे। विनाकारण वादग्रस्त वक्तव्य करणं सोडून द्या, शांत मनाने विचार करून वक्तव्य करा, भागवत यांचा सल्ला। ईडी कार्यालयाला लागलेल्या आगीमध्ये पासपोर्टचं नुकसान। आगीमध्ये छगन भुजबळ यांच्यासह समीर भुजबळांचा पासपोर्ट खराब। भुजबळ यांना परदेश प्रवासासाठी मुदतवाढ।